एक अशी पावन पवित्र जागा जिथं वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, ती म्हणजे रायरेश्वर. राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या कडकत्या फडकत्या व्लॉग मध्ये. तर आजच्या व्लॉग मध्ये आपण आलोय रायरेश्वराचं दर्शन घ्यायला, त्यामुळे परत एकदा तुमचं आपल्या व्लॉग मध्ये स्वागत. आता फक्त एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आता बरेच दिवस झाले व्लॉग काय टाकला नाही, त्याच्यामुळे आजचा व्लॉग कसा बदल त्याची काही मला गॅरंटी नाही, पण 100% प्रयत्न करतो, बघू काय होते. आता रायरेश्वराच्या पायथ्याला आल्यावर मी तर हँगच झालो. आता म्हटलं आपल्याला जर गाडावर जायचं तर या सगळ्या पायऱ्या चढल्या पाहिजेत, म्हणजे आपली नेमकी आता फाटणार. निम्मे पायऱ्या चढलो की सगळी लागली दापा टाकायला. मग म्हटलं आता आपलं काय काम नाही, थोडा वेळ जरा बुड टाकू आपला. मग थोडा वेळ दम खाल्ला की पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगतो जसं जसं वर चढ होतो तसं तसा खतरनाक व्ह्यू भेटत होता मागणं. म्हणलं आपण एक दिवस आलो जर आपली एवढी फाटली तर रोज राहणाऱ्या माणसांचं काय होत असं. पण मी नाही, म्हातारा राजधानी सातारा असं म्हणत मला सगळ्या पायऱ्या चढूनच टाकल्या. आणि तुम्हाला काय सांगू, मी सगळ्यात आधी वरती येऊन पोचलो एकटाच. मग म्हणलं आता आपण एकट्यानं काय करायचं, मग मस्तपैकी व्ह्यू बघत बसलो. मग काय थोड्या वेळाने सगळी वरती आली की त्यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था केली होती. मग म्हणलं आपण पण मस्तपैकी नाश्ता पाणी करून घेऊ. बाबा पायऱ्या सोडून चढून लय भुका लागल्या होत्या. मस्तपैकी सिनरी बघत बघत नाश्ता एन्जॉय केला. नाश्ता झाला की आजी आल्या लगेच ताक घेऊन, त्यांच्याकडून आम्ही ताक घेतला आणि संपलं की त्या लगेच अजून ओतायच्या. बाकी काय पण असू द्या, फक्त त्यांचा स्वभाव लय भारी होता. त्यांचं एकदम हसत खेळत चालू होतं. ताक बीक पिऊन वरती आलो की म्हणलं आता पाणी पिलं पाहिजे, कारण की लय ताण लागली. आणि इथं वर गाडावरती पाणी पण एकदम लय भारी होतं. आरोच्या पाण्यापेक्षा शुद्ध पाणी दिसत होतं आणि पाण्याची चव पण एकदम भारीच. तिथून फायनली एकदाच रायरेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो. मग म्हणलं आता आपण लय टाइमपास केला, सगळ्यात पहिल्यांदा जाऊ आणि रायरेश्वराचं दर्शन एकदाच घेऊन टाकू. बाकी आम्हाला वरती पोहोचायलाच लय वेळ झाला होता, त्यामुळे दिवस पण खाली उतरत चाललेला. मग एकदाच देवळात गेलोच. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी देवळाच्या आतमध्ये गेले असं वेगळंच एकदम वाटत होतं. आतमध्ये गेलेच असं वाटत होतं की बाबा हा ही पवित्र जागा आहे म्हणून. मग देवळाच्या आतमध्ये गेलो, रायरेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर जाणवलं का बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी या जागेवरती स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कारण इथं आल्याच्या नंतर असं मन मोकळं झाल्यासारखं वाटलं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी अशी मनात आल्यासारखी वाटली. आता मी हे जे काय बोलतोय ते काही ठरवून बोलत नाही, ते माझ्या मनातून येतंय तेच मी बोलतोय. मग म्हटलं आता रायरेश्वराचं दर्शन घेतलं, मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेऊ. फायनली एकदाचं दर्शन पण घेऊनच टाकलं. दर्शन घेतल्यानंतर म्हटलं आता चला थोडासा रायरेश्वर एक्सप्लोर करू. मग सगळ्यात पहिल्यांदा रायरेश्वरची शाळा बघितली. तिथनं मग निघालो पांडवकालीन लेणी बघायला. पण जाता जाता मला एक अशी गोष्ट दिसली की ती बघून मी हँगच झालो. ती गोष्ट म्हणजे हा बिना पाण्याचा गहू. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच बघा किती हिरवागार आणि मस्त गहू आलाय बिना पाण्याचा. तिथं आल्यावरती असं वाटायला लागलं की आपण बाबा जुन्या काळात आलोय का. मग म्हणलं आता टाइमपास लय झालाय आणि दिवस पण उतरत चाललाय, पटकन लेणी बघून. पण लय पुढे गेले पण आम्हाला काही लेणीचा रस्ता सापडला नाही. मग म्हणलं आता आपण घरी जाऊ, कारण की अंधार पण लवकरच पडेल. व्हिडिओ काढायच्या नादात मी एकटाच राहिलो, मागे बाकी सगळी गेली माझ्या पुढे. आता रायरेश्वर फिरला, फक्त मला एकच गोष्ट आवडली ती म्हणजे हा बिना पाण्याचा गहू. बाकी इथली घरं पण एकदम मस्तच होती. मग माघारी घरी जाताना थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, कारण इथलं लोकेशनच एवढं भारी होतं की म्हणलं आता फोटोशूट झालंच पाहिजे. गाडीपाशी आलो की सूर्य लागला टाटा करायला, आता मी जातो घरी. मग म्हणलं आता ठीक आहे बाबा तू जा घरी, मी पण जातो माझ्या घरी. फक्त मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कडकत्या फडकत्या व्लॉग साठी फॉलो करायला विसरू नका.